मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आणि आता सकाळचे वाजलेस 9 आणि आता आपण चाललो आहोत हिरण्यकेशी मंदिरामध्ये। सकाळी सकाळी बरंच धुकं लागलंय। आपला गोप्रोची बॅटरी डेड आहे। ॲक्च्युली ते काय झालंय की कुठेतरी पोलचा काहीतरी इश्यू झालाय, त्यामुळे पूर्ण दिवस लाईट नव्हती। ॲक्च्युली पूर्ण रात्रभर लाईट नव्हती। सो गोप्रो डेड आहे। फोनमध्ये पण खूप कमी बॅटरी आहे। सो उरलेल्या बॅटरीमध्ये मी हे रेकॉर्ड करतोय। आणि आता आपण चाललो आहे हिरण्यकेशी मंदिरामध्ये। आता थोडाच वेळ, इथे जवळच आहे हिरण्यकेशी मंदिर। आता हिरण्यकेशी मंदिरात पोचूया आणि तिकडे आपण परत शूट करूया थोडंसं, आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट निघणार आहोत गोव्याच्या दिशेने। आज आपण गोव्याला जाणार आहोत। कॅन्डोलिम बीचला आपला स्टे आहे आज, तिकडे आपण जाणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आज मी एक व्लॉग अपलोड करणार आहे आंबोली वॉटरफॉल्स, म्हणजे जी जर्नी आहे त्याचा। आणि तो व्लॉग मी 2 पार्टमध्ये अपलोड करणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 मध्ये जी जर्नी म्हणजे मी जो प्रवास केला तो, आणि पार्ट 2 मध्ये कावळेसाद पॉईंट आणि बाबा धबधबा, असे 2 पॉईंट मी पार्ट 2 मध्ये रिलीज करणार आहे। सो नक्की लाईक करा आणि शेअर करा। सो आपण भेटूया आता डिरेक्टली हिरण्यकेशी मंदिरामध्ये, कारण की आता जास्त शूट करण्यासारखं काय आहे नाही, सगळीकडे धुकंच आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये। आणि आता आपण आलेलो आहोत हिरण्यकेशीला। हा त्याचा एंट्री पॉईंट आहे आणि हा असा धबधबा आहे। धबधबा नाही, हा झरा ॲक्च्युली, वरून कुठून तरी पाणी येतं। सो हे असं काहीतरी दिसतंय। पाणी बघा, सध्या शांत आहे पाणी आणि असं हळू चाललं आहे। म्हणजे आज पाऊस नाही ॲक्च्युली, त्यामुळे असं आहे, पण बघा किती सुंदर आहे। आणि आता आपण त्याच दिशेने चाललो आहोत। हळूहळू चालत चालत पोचूया आपण। तुम्हाला दृश्य दाखवतो, चांगली दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन। सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा, तुम्हाला चांगली दृश्य पुढे दाखवायला मिळतील। चांगलं धुकं पण लागलं आहे, सो स्टे ट्यून्ड। तर गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आज थेट हिरण्यकेशीमधून। आणि आत्ता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहोत। सकाळी सकाळी आपण आज हिरण्यकेशी मंदिराचं दर्शन घेणार आहोत। खूप छान वाटतं आहे, थंडगार वातावरण आहे, पूर्ण धुकं लागलं आहे आणि आसपास पूर्ण हिरवळ आहे आणि बाजूला एक नदी वाहते। बोलायला माझ्याकडे काहीच नाही, फक्त मी तुम्हाला इकडची दृश्यच दाखवू शकेन। आणि जसं मी सांगितलं, लाईटचा थोडा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे आपण गोप्रोने शूट नाही करत आहोत। आज आपण आपल्या फोनने शूट करतो आहोत। आय होप फुटेजेस चांगले भेटतील आपल्याला फोनमधून। सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण थेट मंदिरात आता। तर मित्रांनो, आता आपण ज्या दिशेने चाललो आहोत ना, तिकडे एक छोटीशी नदी आहे, तुम्हाला मी दाखवतो। ती बघा, सुंदर अशी नदी आहे आणि गाय वासरू चरतायत। गाय नाही ॲक्च्युली, म्हशी आहेत आणि त्या चरतायत। आणि इथे एक धबधबा आहे छोटासा, तुम्ही बघू शकता। One year later. तर मित्रांनो, आंबावली या गावात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असे मंदिर म्हणजेच हिरण्यकेशी। हिरण्यकेशी या शब्दाचा अर्थ म्हणजे सोनेरी केस असलेली। हिरण्यकेशी म्हणजेच महापार्वतीचा एक अवतार आहे। मंदिराच्या गाभाऱ्यातूनच या गावात असणाऱ्या स्थायिक लोकांच्या मते हे मंदिर 100 ते 200 वर्ष जुनं असल्याचा एक अंदाज मांडला जातो आणि खूप जास्तच थंड असते। तुम्ही तुमच्या आईवडील आणि मित्रमैत्रिणींसोबत या मंदिराला भेट देऊ शकता। पावसाळ्यात जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल तर आंबोली येथील हिरण्यकेशी या मंदिराला नक्कीच भेट द्या। फार वर्षांपूर्वी हे मंदिर काहीसे असे होते, त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि हे मंदिर हे आता असे काही दिसते।
तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे तुमचं. आता आपण आहोत हिरण्यकेशी मंदिराजवळ आणि आता मी मंदिराच्या पुजाऱ्यांना विचारलं आहे की आपण पाण्यात जाऊ शकतो का. तर त्यांनी सांगितलं की आपण जाऊ शकतो. सो मी आता थोडा वेळ पाण्यात जाणार आहे आणि थोडा आस्वाद घेणार आहे थंड पाण्याचा. खूप छान आहे. तुम्ही या, पण कॉशियसली करा जे काय कराल ते. तर मित्रांनो, पाणी खूप थंड आहे आणि खूप मजा येते. आता थोड्या वेळात आपण इथून निघणार आहोत आणि झालं एक बघूया आपण पुढे. तर मित्रांनो, आता आपण एका ठिकाणी थांबलो आहे पोहे खायला आणि ही आपल्या इकडे बाईक आहे. बाईक आपण पार्किंगला लावले आणि हे आपण पोहे खातो आहे. पाऊस खूप जोरदार आहे आणि नाश्ता करून आपण जाणार आहोत गोव्याला. आणि हा किती फनी दिसतोय. सो आता आपण इथे नाश्ता करू आणि पुढे जाऊया गोव्याच्या दिशेने. ठीक आहे. Several days later. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough. तर मित्रांनो, आता आपण पोचलो गोव्याला. माझं फ्रेश वगैरे होऊन झालं आहे सगळं आणि गोव्यात आपण कॅन्डोलिम बीचला आहोत. प्रायमाविरा हॉलिडे होमस्टेज म्हणून एक हॉटेल आहे, तिकडे मी आज थांबलो आहे. सो आता मी जवळपास कुठेतरी एक्सप्लोअर करायला चाललो आहे आणि ह्या प्रॉपर्टीची लिंक आहे किंवा या प्रॉपर्टीचे जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देईन. सो तुम्ही कधी इथे आलात तर तुम्ही इथे स्टे करू शकता. सो मी तुम्हाला रूम टूर पण थोड्या वेळानंतर देईन. सो स्टे ट्यून विथ मी. आणि आता मी फिरायला जाणार आहे जवळच. सो त्याचे पण काही छोटे छोटे फुटेजेस मी या ब्लॉगमधून कवर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्त आवडला असेल तर त्याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आहोत कॅन्डोलिम बीचला आणि लाटा बघू शकता तुम्ही, किती खूप जास्तच आहे. तर बीचवरती शक्यतो जाण्याचा प्रयत्न करू नका. बीचच्या आसपास जे शॅक्स आहेत तिकडे तुम्ही खाऊ पिऊ शकता, मजे करू शकता, पण समुद्रात जायला अवॉइड करा शक्यतो, कारण की लाटा खूप जास्त आहेत. सो त्यांची रिस्पेक्ट करा आणि असं काही करू नका जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आपण पुढे भेटूया. $2,000 years later. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत हे आय गेस मोरजिमला होता आपण आता आणि जेवण झालं आहे आपलं. आता जेवायला आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो. खूप चांगलं रेस्टॉरंट आहे आणि मोस्टली तुम्हाला इकडे फिश वगैरे किंवा असं ऑथेंटिक जेवण इकडे मिळतं. सो आतलं जस्ट जेवण झालं आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत आपल्या हॉटेलवर. सो जेवण खूप छान होतं. तुम्ही जर इकडे गोव्यात येत असाल तर किंवा मोरजिमला येत असाल तर शिवोलीम हे जागेचं नाव आहे. सो इकडे जर तुम्ही येत असाल तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा.